कठीण व्यवसायाची सोपी गोष्ट. आपण प्रत्येक वेळेला असा विचार करत असतो की मला एखादा व्यवसाय करायचा आहे, पण तो व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जो काही पैसा लागतो, जे काही भांडवल लागतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या मित्राने चांगलं फार्म हाऊस टाकले, एखाद्या मित्राने पोल्ट्री फार्म टाकला आहे, किंवा एखाद्या मित्राने शेतीविषयक काहीतरी व्यवसाय केला आहे, म्हणून त्यामध्ये त्याला बराच पैसा मिळतो, बक्कळ काम आहे, म्हणून मी त्या प्रकारचा व्यवसाय चालू करतो. असं जर का तुम्ही क्षेत्र निवडत असाल तर कदाचित तुम्हाला 20% यश मिळू शकतं आणि 80% त्यामध्ये यश मिळू शकत नाही. त्याच्या मागचं कारण आहे की ज्या मित्राने तो व्यवसाय केलेला आहे, जो निवडलेला आहे, त्या व्यवसायामध्ये त्याला जितका भरमसाठ पैसा मिळतो तो कशा प्रकारे मिळतो, त्याच्या मागची त्याची मेहनत काय आहे, त्याच्या मागचं त्याचं नॉलेज काय आहे, हे फक्त त्याच्या एकट्याचा व्यवसाय पाहिल्यानंतर तुम्हाला कळत नाही. तर सेम त्याच प्रकारचे अनेक प्रोजेक्ट ज्या वेळेला तुम्ही पाहाल, उदाहरण द्यायचं झालंच तर एखाद्याने पाण्याच्या बाटल्यांचा प्रोजेक्ट निर्माण केला असेल आणि तो तुम्हाला खूप आवडला, त्यामध्ये बराच पैसा आहे आणि तुम्हाला देखील तो व्यवसाय करायचा आहे, तर तुम्ही त्याच सेम प्रकारचे व्यवसाय मार्केटमध्ये पाहिले पाहिजेत, अनेक प्लॅन्टला व्हिजिट केली पाहिजे, त्यामागचं गणित जाणून घेतलं पाहिजे आणि त्यामागचा अभ्यास केला पाहिजे. या गोष्टी ज्या वेळेला आपण करू त्याच वेळेला निश्चितच त्या व्यवसायातलं खरं गणित काय असतं हे आपल्याला समजेल. मित्रांनो, व्यवसाय निवडताना कोणीतरी सांगते म्हणून व्यवसाय निवडू नका. व्यवसाय निवडताना मार्केटचा ॲनालिसिस करा आणि त्यानंतरच व्यवसाय निवडा. धन्यवाद.